नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे गणेश चतुर्थी स्पेशल रवा उकडीचे मोदक बनवायची खूप सोपी पद्धत आहे। तर हे आपण मोदक पिठीपासून अजिबात बनवले नाही। जर तुमच्या घरामध्ये तांदूळाची पिठी सरली असेल, पिठी अवेलेबल नसेल घरामध्ये, तर तुम्ही पटकन बनवू शकता। गणपतीच्या नैवेद्यासाठी आपण हे उकडीचे मोदक बनवू शकतो। फार कमी वेळात बनवून तयार होता आणि कड्या पाडण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे। मी ज्या पद्धत दाखवली त्या पद्धत तुम्ही फॉलो करा आणि त्या प्रकारे कड्या पाडा, म्हणजे तुम्हाला सहज सोपं जाईल। तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असते की त्यांना मोदकाची पारी तर करता येते, पण कड्या पाडणं मोठं किचकट काम असते। तर मग अशा ह्या कड्या तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पाडून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता छान असा कढीदार मोदक इथं बनून तयार आहे आपला। बघा, एक वाटी रवापासून आपले इथं 6 मोदक बनून तयार आहे आणि छान असे पांढरे शुभ्र झाले आहे। तर मग हे मोदक कसे खायचे, तर हा मोदक मस्त असा तोडायचा, त्यावर मस्त तुपाची धार, आणि हा मोदक खायला तर जबरदस्त लागते। चला तर मग आपण मोदक रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे रवा मोदक बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी इथं कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे। इथं छान तूप हलकंसं गरम झालं तर यामध्ये आपल्याला काजू बदामचे तुकडे घालायचे आहे। आपण हे रवा मोदकाच्या आतील सारण बनवत आहे। काजू बदामचे तुकडे छान 1 मिनिटासाठी असे परतून घ्यायचे आणि त्यासोबतच यामध्ये खसखस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा वेलची पूड ते सुद्धा घालून घेतली आहे। याची चव या रवा मोदकमध्ये छान उतरते। आणि इथं 1 वाटी ओल्या नारळाचा चव आहे। रवा मोदकातील आतील सारण हे आपण बनवत आहे आणि यातच आपल्याला गूळ घालायचा आहे। इथे मी 3 चमचे गूळ घेतला आहे किसून, तो घालत आहे। गोडाचं प्रमाण थोडं कमी आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त सुद्धा वाढवू शकता। तर मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी थोडं कमीच गोड घालत आहे। तर हे आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कमीत कमी 4 ते 5 मिनिटं, आणि नंतर गॅस बंद करायचा आणि हे सारण थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं। आणि बघा, इथं 5 मिनिटे व्यवस्थित असं मी परतून घेतलं आहे। आता जरी हे तुम्हाला पातळ वाटत असेल तर थंड झाल्यावर एकदम हे दाटसर होते। आता गॅस करायचा बंद आणि हे थंड होण्यासाठी बाजूला आपण ठेवून देऊया। आता सगळ्यात अगोदर इथं कढईमध्ये 1 कप दूध घालून घ्यायचं आणि गॅस मोठा आचेवर करायचा आणि दुधाला एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे। आणि आता तुम्ही बघू शकता मस्त एक दणकून उकळी आली आहे दुधाला। आता गॅस करायचा कमी आणि 1 वाटी रवा घालून घ्यायचा यामध्ये आणि हे छान परतून घ्यायचं। गॅस मंद आचेवर ठेवून 4-5 मिनिटे हा रवा छान व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा, त्याची उकळ होईपर्यंत। आणि इथं बघा 5-6 मिनिटं झाली आहे। हा रवा मी छान शिजवून घेतला आहे, याची चांगली उकळ काढून घेतली, तुम्ही बघू शकता। गॅस करायचा बंद आणि हे काढून घेऊया आपण। आता तुम्ही बघू शकता इथे मी रव्याची उकळ हे काढून घेतली आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला छान मळून घ्यायची आहे। हे बघा, इथं मी व्यवस्थित अशी मळून घेते आणि आता तुम्ही बघू शकता इथं मस्त रव्याची उकळ मळून घेतली आहे। आणि हाताला थोडं प्रमाणात तेल लावलं होतं, नाहीतर मग ते चिटकते। आता हाताला तेल लावलेलं आहे। आता हे गरम गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। इथं या प्रमाणात असा आपल्याला गोळा घ्यायचा, हा सुद्धा असा व्यवस्थित हाताने मळून घ्यायचा। सुद्धा याला कुठेच भेगा पडलेला नको म्हणून हा सुद्धा मी असा मळून घेते। असा छान व्यवस्थित असा हा मळून घ्यायचा, छान मळला गेला आहे। आता आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, इथं अशी आपल्याला याची पारी करून घ्यायची। या अंगठ्याने आपल्याला
आतील भाग असा दाबून घ्यायचा आहे, याच्या कळा दाबून घ्यायच्या आणि या 4 बोटांनी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. बघा, यांनी आपल्याला ह्या अशी एक संपूर्ण पारी तयार करून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता इथं मी मस्त अशी पारी करून घेतली आहे. आता आपल्याला 1 चमचा यामधील सारण घालायचं आहे. इथे 1 चमचा घातला आणि हे बंद करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, असं हळूवार हाताने आणि जास्तीचा गोळा आपल्याला काढून टाकायचा आहे शिल्लकचा. हे बघा, आता याच्या आपल्याला कळा पाडून घ्यायच्या. इथं मी चम्मच घेतला आहे आणि याला थोडंसं असं कट करून घेते. बघा, असं टोचून घ्यायचं आहे चमचेच्या साहाय्याने आणि मस्त असा कळीदार हा आपला मोदक दिसतो. बघा, छान असा कळीदार मोदक झाला आहे. आता याप्रमाणे सगळे मोदक आपण करून घेऊया. आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक बनून तयार आहे. आणि बघा, कळ्यासुद्धा छान पडल्या आहे. आता कळ्या पाडण्याची मोदकाला फार सोपी पद्धत आहे. आणि बघा तुम्ही, मस्त छान असा कळीदार बनला आहे. तर इथे आपले 6 मोदक बनून तयार आहे. आता आपण हे मोदक वाफवायला घेऊया. आता सर्वप्रथम इथं पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. अर्धा पातेलं पाणी भरून घेतलं आणि पाण्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची. तोवर इथं आपल्याला चाळणीमध्ये हे मोदक ठेवून घ्यायचे आहे. इथं माझ्याकडे केळीचं पान नाही आहे, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्यामध्ये मोदक वाफवून घेऊ शकता. इथं थोडं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हा मोदक डीप करायचा म्हणजे तो खाली चिटकणार नाही. आता या चाळणीमध्ये हे मोदक वाफवायला ठेवून द्यायचे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इथे पाण्याला अशी दणकून उकळी आली आहे. आता या चाळणीमध्ये आपल्याला हे मोदक वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि गॅस मंद आचेवर करायचा. आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला इथं मंद आचेवर गॅस करून हे साधारण 6 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. आणि इथं 5-6 मिनिटं झाली आहे. छानपैकी हे मोदक मी वाफवून घेतले आहे. गॅस बंद केला आहे आणि याच्यावरची वाफसुद्धा काढून घेतली आहे. आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपले इथे मोदक वाफवून तयार आहे. आणि बघा, काही रंग आला सुरेख, पांढरे शुभ्र असे झाले आहे आणि छान असे कळीदार झाले आहे. तुम्ही बघू शकता आपण रव्याच्या अगोदरच उकड काढून घेतली होती, त्यामुळे जास्त शिजवायची याला गरज नाही. 5-6 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असे शिजतात. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही हा मोदक पाण्यामध्ये डीप करून याला चाळणीमध्ये ठेवून हा वाफवून घेऊ शकता. तर कळ्या पाडण्याची खूप सोपी पद्धत आहे. मी ज्या पद्धतीने कळ्या पाडल्या, तुम्ही त्या पद्धतीने मोदकासाठी कळ्या पाडू शकता. कारण बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम असते की मोदकासाठी पारी तर तयार करता येते, पण ती मोदकासाठी ते कळ्या असतात ते तयार करता येत नाही. म्हणून मी सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे. बाप्पाचं आगमन होणार आहे, तर ही रेसिपी आपण गणेश चतुर्थी स्पेशल बनवली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.